झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी पंकज इंगोले. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमातून आम्ही आपल्या शेअर बाजार विषयक शंकांचं निरसन करत असतो. शेअर बाजार विषयक आपले काही प्रश्न असल्यास आमचे शेअर बाजार तज्ज्ञ राजेश तांबे आपल्याला या कार्यक्रमातून थेट मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास डायल करा आमचा टोल फ्री क्रमांक 1800221010 आणि थेट विचारा प्रश्न राजेश तांबे यांना. आपल्या स्टुडिओत राजेश तांबे आलेले आहेत. आपण त्यांची आधी ओळख करून घेऊया. राजेश तांबे यांची थोडक्यात ओळख करून देतो. राजेश तांबे हे शेअर मार्केट विषयक घडामोडींचे तज्ज्ञ आहेत. तसंच झी बिझनेसचा डी स्ट्रीट का डॉन हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. तेव्हा उचला फोन आणि थेट प्रश्न विचारा राजेश तांबे यांना. राजेश सर आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. राजेश सर आपलं खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न, आरबीआयने जे हे जे आहेत इंटरेस्ट रेट जे आहेत ते कमी केले आहेत आणि होम लोन स्वस्त झालेले आहेत, त्याचे बरेचसे आपल्याला परिणाम देखील दिसायला लागलेत. काय नेमका फरक पडला यामुळे? असा आहे, प्रश्न फार तुमचा चांगला आहे. मी असा घेतो की आरबीआयचा बेसिक रूल फक्त हे असतो की त्यांना इंटरेस्ट रेट फक्त ते वाढवू शकतात, कमी करू शकतात, क्योंकि त्यांचं बेसिक काम असते इन्फ्लेशनला बघण्याचं. ग्रोथ आणणं इकॉनॉमीमध्ये हे काम आरबीआयचं नाही, हे काम गव्हर्नमेंटचं आहे. सरकार आणते ग्रोथ आपल्या पॉलिसीजने. आता याच्यामध्ये त्यांनी बघितलं की जेव्हा इन्फ्लेशन खूप जास्त होतं तर त्यांनी किती 12 वेळा 13 वेळा त्यांनी 12 टाइम्स 13 टाइम्स त्यांनी इंटरेस्ट रेट्स वाढवले. आरबीआय गव्हर्नरने बघितलं की अरे एवढ्यांदा आपण इंटरेस्ट रेट्स वाढवले पण त्याच्याने इन्फ्लेशन कधीही एवढंच पण किंचित पण काही कमी झालं नाही आणि ग्रोथ ही आपली खाली गेलेली आहे. तर मग त्यांनी विचार केला की आता ग्रोथसाठी मग आपण ॲटलिस्ट इंटरेस्ट रेट्स तरी थोडे कमी करू, ज्याच्याने ॲटलिस्ट थोडीशी ग्रोथ येईल. पण आता ग्रोथ येते की नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. पण मला असं वाटतं पंकज की आपल्या इंडियामध्ये कॉन्स्टन्स सप्लाय साईडमधून आहे. डिमांड आहे आपल्याकडे 120 कोटींची पॉप्युलेशन आहे. तुम्ही हे बघा की जेव्हा आपली जीडीपी 9% वरून 5% वर आली, कंपनीजच्या बॅलन्स शीट जेव्हा क्वार्टरली रिझल्ट येतात सगळे एकदम अफाट प्रॉफिट्स करून राहिले. म्हणजे इन्फ्लेशनचा ॲडव्हान्टेज घेतात या सगळ्या कंपनीज की अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ इन्फ्लेशन तुम्ही प्राइस राईज करता, तुमची प्रोडक्टिव्हिटी खाली गेली आहे, टर्नओव्हर खाली गेला आहे, पण तुमचा प्रॉफिट मार्जिन वाढलेला आहे. मी सारखं तुम्हाला म्हणतो, तुम्ही ब्रेड म्हणता, ब्रेडवाला मी सकाळी ब्रेड घ्यायला जातो तो म्हणतो साहेब ब्रेड 4 रुपयांनी वाढली क्योंकि इन्फ्लेशन आहे. अरे 4 रुपयाची कॉस्ट, इनपुट कॉस्ट 4 रुपयांनी वाढली का? बिलकुल नाही. अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ द इन्फ्लेशन ज्या आयटम्स बिलकुल रोज मरायचे आहे, ज्याच्या याने माणूस जगू शकत नाही, त्या कंपनींनाही माहिती आहे, मग त्याच्या याच्यामध्ये ते ट्रिमेंडस प्राइस राईज करतात अंडर द प्रिटेक्स्ट ऑफ इन्फ्लेशन. नक्की आपण आणखी बोलूया. राजेश सर आपल्याला एक फोन आलेला आहे. सोलापूरहून महादेव आपल्याशी बोलतायत. नमस्कार महादेव, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. नमस्कार. हॅलो. या नमस्कार. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे, माझ्याकडे एनएचपीसीचे 100 शेअर आहेत. एनएचपीसी घेतलेले एनएचपीसी. तर ते 100 शेअर 29 रुपयांनी घेतलेले आहेत. जून सुद्धा आता 2 वर्ष झाले. ते ठेवावेत ते काय? माझा नजरिया लांब आहे, म्हणजे भरपूर 5-6 वर्ष ठेवू शकतो मी, अडचण काही नाही. मला मार्गदर्शन करा. ठीक. सोलापूर, आत्ताच मी गाणगापूरला जाऊन आलो, तर गुरूंचे दर्शन घेऊन आलो. महादेवजी पण सोलापूरला राहतात. एनएचपीसीचे शेअर सर्वात उत्तम कंपनी. माझं म्हणणं हे की एनएचपीसीचा शेअर जेव्हा मार्केटमध्ये आयपीओ मध्ये आला, पण ज्याची प्राइस काहीतरी 25 रुपये होती. एक कंपनी जी वीज पाण्याने बनवते, विच इज नोन एज ग्रीन एनर्जी. तुम्ही अगर वीज अगर कोळशानी करता तर तुम्ही पोल्युशन करताय. न्यूक्लिअरनी जाता तर यू आर प्लेइंग विथ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. तर तुम्ही पाण्याने बनवता वीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉयलरची काय जरूरत नाही, फक्त टर्बाईन्स लागतात. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम काय? ग्रीन एनर्जी आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची तयारी आहे 5-6 वर्ष होल्ड करायची. 5-6 वर्ष तुम्ही होल्ड करून ठेवा. 25 रुपयांमध्ये आजकाल मी म्हणतो भाजीपाला नाही मिळत. 25 रुपयांमध्ये तुम्हाला एनएचपीसीचा शेअर मिळाला. सर्वात ग्रीन एनर्जी कंपनी आहे. कंटिन्यू टू होल्ड द स्टॉक. महादेवजी, कधी कधी असं असतं मार्केट या गोष्टींना समजत नाही, पण तुम्हाला त्याची खुशी पाहिजे की माझ्याकडे छान कंपनीचा शेअर आहे एनएचपीसी. आणि जसं मी म्हणतो कभी ना कभी सवेरा आएगा. नक्की महादेवजी, निश्चिंत राहा आणि होल्ड करा, काही हरकत नाहीये. पुढचा फोन आपल्याला आलेला आहे. मुंबईहून मारुती घोंगळे आहेत. मारुतीजी नमस्कार, विचारा आपला प्रश्न. माझा प्रश्न पासवर्डसाठी याच्यासाठी नाहीये. माझा प्रश्न ग्रुपमध्ये सामील व्हायचा आहे. मला कामधंदा नाहीये म्हणून, शेअर बाजारासाठी नाही माझा प्रश्न. अच्छा, यांचा प्रश्न आपल्याशी संबंधित नाहीये. आपण आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या आपण मध्ये सेबीने सहारा विरोधात हे झालेलं आहे. सहारा असतील, सुझलॉन असेल, किंगफिशर या कंपन्या आपण बघितल्या, नाव मोठं आहे
मोठा ब्रँड आहे, ज्या पद्धतीने वर गेल्या त्या पद्धतीने त्या खाली आलेल्या आपल्याला दिसत आहेत, असं का नेमकं होतं? फार छान प्रश्न तुम्ही हा विचारला. याला मी हमेशा म्हणतो की टू फास्ट ग्रोथ इन टू शॉर्ट टाइम. तुम्ही काय करता माहिती आहे का, या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात. आता जशी एक कंपनी आली BGR एनर्जी, फार उत्तम कंपनी आहे. तर छान त्यांनी केलं. बॅलन्स ऑफ प्लांट्समध्ये होता. बॅलन्स ऑफ प्लांट्समध्ये टर्बाईन्स, सुपर क्रिटिकल बॉयलर्स अँड टर्बाईन्स नाही, पण बाकीच्या सगळ्या एरियाजमध्ये ते काम करतात. एजन्सी रिप्रेझेंटेशन होती, फॉरेनच्या कंपनीजला रिप्रेझेंट करायचे. पण काय होतं पंकज, की या कंपनीज अनाउन्समेंट्स करतात की आता आम्ही पण सुपर क्रिटिकल बॉयलर्स, टर्बाईन्स बनवणार, BHEL सारखे. पण जेव्हा गुड टाइम्स असतात तेव्हा जो CFO असतो, चीफ फायनान्शियल ऑफिसर, तो चेअरमॅन, जो ओनर असतो, प्रमोटरच्या समोर तोंड उघडू नाही शकत. पण तो असं नाही बोलत प्रमोटरला की रे बाबा पैसे आणणार कुठून, पैशाची सोय होणार कुठून, बेक बॉरो अँड स्टील होणार कुठून. गुड टाइम्समध्ये तर ठीक आहे, गुड टाइम्स आहे तर तुम्ही कुठेतरी अरेंजमेंट करता. पण जेव्हा असा मेल्टडाऊन येतो, स्लो डाऊन येतो, वर्ल्डमध्ये रिसेशन असतं, तेव्हा तुम्हाला ही ॲक्च्युअल मार पडते. तर तेव्हा तो जो CFO असतो तो प्रमोटरच्या समोर काही बोलू नाही शकत. असंच हे BGR एनर्जी बरोबर पण आता त्यांच्याबरोबर कॅश फ्लोचे प्रॉब्लेम्स आहे. पुंजलॉइड बरोबर पण तीच प्रॉब्लेम्स आहे. सुझलॉनमध्ये पण तीच झाली. ऑर्डर बुक्स फार छान होती. रिपॉवर कंपनी त्यांनी घेतली, पण इट वॉज अ टू फास्ट ग्रोथ इन टू शॉर्ट टाइम. तुमच्याकडे 2 कंपनीज येतात, इंडिगो येतो आणि किंगफिशर येतो. तर तुम्ही काय म्हणाल, पहिला तुमचा चॉईस असेल किंगफिशरला द्या. युनायटेड ब्रुवरीची प्रमोटेड कंपनी आहे. म्हणजे आपला जो बघण्याचा तो दृष्टिकोन आहे तो असा आहे. पण आज तोच माणूस वरती आला, इंडिगो आज 27% मार्केट शेअर आहे त्याच्याकडे, आणि किंगफिशर इज नो वेअर. कासवाच्या गतीने आला पण जिंकलं, पण हळू कासवाच्या गतीने गेला. स्लो अँड स्टेडी ग्रोथ केली त्यांनी, अँड ही हॅज सक्सीडेड इन द बिझनेस. Whereas all these guys जे आता तुम्ही नावं घेतली, सहारा, सुझलॉन, BGR एनर्जी पण त्याच याच्यामध्ये मला दिसतंय. इवन तुमची किंगफिशर, टू फास्ट ग्रोथ टू शॉर्ट टाइम. साधेपणाने जो धंदा करतो, जो जास्त फ्लेम्बॉयन्सीमध्ये जातो, या दोन्ही गोष्टीमध्ये. म्हणून तुम्ही बँकर्स काय करतात, बँकर्स गेट कॅरीड अवे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. नॉट गोल्ड. नक्कीच. आणखी एक प्रश्न आपल्याला फोन आलेला आहे. ठाण्याहून अभिजित काळे आपल्याशी बोलतायत. अभिजित नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार साहेब, माझ्याकडे आहेत महाराष्ट्र सीमलेस आहेत 250 नाही, आणि दुसरे आहेत अदानी एंटरप्राइजेस मध्ये आता इन्व्हेस्टमेंट करावी का या कंडिशन मध्ये? तुमच्याकडे महाराष्ट्र सीमलेस किती आहे? 50 आहेत साहेब. 50 शेअर्स आहे, आणि अडानी एंटरप्राइजेस मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. हा. महाराष्ट्र सीमलेस बेसिकली कंपनी, या ज्या कंपनीज आहे हे सीमलेस पाईप्स बनवतात ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीसाठी. तर मी हे म्हणेल की स्टील इंडस्ट्रीची अजून सायकल काही चेंज नाही झाली आहे, तर त्याच्यामध्ये याला होल्ड करून ठेवा. डेफिनेटली इनफॅक्ट विल गेट अ व्हेरी गुड प्राइस. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जी परचेस प्राइस आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळेल. पण आता अजून स्टीलमध्ये रिसेशन आहे, स्लो डाऊन आहे, तर महाराष्ट्र सीमलेस पण लाईन पाईप्स बनवतात ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीसाठी, त्याला होल्ड ऑन करून ठेवा. अडानी एंटरप्राइजेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये पण आपल्याकडे पण स्लो डाऊन आहे. पण असा कोणता एक सेक्टर बघा ज्याच्यामध्ये हा स्लो डाऊनचा इफेक्ट त्या कंपनीजला इफेक्ट नाही करत. एशियन पेंट्स आज 5,000 रुपयाचा भाव झालाय 2000 पासून. तुम्ही नेहमी सांगता प्रत्येक मराठी माणसाने एशियन पेंट्स घ्या. 5,000चा भाव झाला, पण 5,000 कशाला बघता? 10,000 रुपये पण इन्व्हेस्ट करायचे असतील टाका 5,000च्या भावाने. 6,000चा भाव झाला, 25% मार्जिन मिळालं, 9% व्याज आपल्याला बँकेमध्ये मिळतं. नेस्लेचा शेअर घ्या, 8,000 कोटीचा फक्त 8,000 कोटीचा टर्नओव्हर आहे पंकज. मॅगी सॉस, मॅगी नूडल्स आणि इन्फंटचं जे बेबी पावडर असतं लॅक्टोजन, ते 8,000 कोटीचा, 1,800 कोटीचा ऑपरेटिंग प्रॉफिट. कधी बघितलाय असा प्रॉफिट FMCG सेक्टरमध्ये की असे 3-4 प्रॉडक्ट्स विकून माझा ऑपरेटिंग प्रॉफिट 1,800 कोटीचा. ब्रिटेनिया सारखी कंपनी बिस्किट्स अजून हे बनवते, त्यांचाही 5,000 करोडचा टर्नओव्हर आहे, पण ऑपरेटिंग प्रॉफिट असा नाही. बिस्किट अजून ब्रेडमध्ये तुम्हाला किती मार्जिन्स मिळणार हो? झी 24 तास एक पाऊल पुढे.